सकाळी सकाळी आज या कामाची सुरुवात झाली तर सर्वांना माझा नमस्कार. तर मी आली वरती चहा घेऊन, थोडं काम चालू आहे आमच्याकडे आणि फिरून आल्यानंतर या फुलाचा लाड करत बसली. म्हणतो तू यावर्षी का बरं लेट उगवला, नेहमी मे महिन्यामध्ये उगवतो, म्हणतो यावेळेस लेट झालं. मग आम्ही घेतलं फिरून आल्यानंतर चहा वगैरे, साहेबांसोबत झाल्या आमच्या चर्चा चालू. म्हणतो तू आज कशाची भाजी करणार आहे, म्हणतो काय मार्केट दिवस आलं की भाजीचा विचार येऊन जाते नेमकं. तर म्हणलं ठीक आहे, करते काही नाही काही. आणि मग साहेब गेले भंडाऱ्याला निघून, म्हणते मला काम आहे तर जायचं आहे. म्हणलं चला ठीक आहे. त्यांचं हाय बाय करून मग मी आली माझ्या या आजीकडे. आमच्या घरासमोरची आजी आहे, तर आजीची वेणी बांधून दिली. आजी म्हणते मला रिबीन बांधून दे. तर आजी म्हणलं मी तर कधी रिबीन नाही बांधत, म्हणतो आता आजी पडली आहे, आजीच्या हातात जमत नाही ना, तर आजीची वेणी आणि रिबीन बांधून देते मी. मग घरी आल्यानंतर मी घातली ती उडदाची डाळ भिजत. तर म्हणलं उडदाच्या डाळीच्या ते घसरवाडा म्हणून जे बनवतो ते भाजी मी आज करणार आहे. तर माझ्या मुलांना, म्हणजे आमच्या इथं सर्वांनाच आवडते, मुलांनाही आवडते आणि आम्हालाही आवडते. मस्त उडदाची डाळ, त्याच्यामध्ये 2 हिरवी मिरची घातली, थोडं जिरं घातली, सांबार तर होता नाही तर सांबार घातली नाही, थोडं हळद नमक वगैरे घालून त्याची भाजी तयार केली. तर चला मी करते माझा स्वयंपाक. बाय, भेटू नेक्स्ट.